फ्रेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. मध्ये मी सरपंच म्हणून ग्रामपंचायतमध्ये कार्यरत होती आणि त्याच्यानंतर काय झालं की अरुणजी गायकवाड हे जसं ग्रामपंचायतमध्ये मला जसं सहकार्य करायचे तसंच या शाळेमध्ये सुद्धा यायचे आणि थोडं सहकार्य करायचे. आणि त्यावेळेमध्ये साजन मॅडमांचा एक विषय होता की गायकवाड साहेब शाळा आपली थोडी अडचणीमध्ये आहे. ह्या वेळेमध्ये साजन मॅडमांना त्यांनी खूप म्हणजे हे केलं की मॅडम मी तुमच्यासोबत आहोत. जसं आपण एकत्र झालो आणि आपण जसं त्यांना साजन मॅडमांना बोलतोय की मॅडम आम्ही तुमच्यासोबत आहोत, त्या वेळेमध्ये त्या व्यक्तीने सुद्धा तसंच मॅडमांना हे केलं, अपेक्षा दाखवली मी तुमच्यासोबत आहे, पुढे काही असेल तेव्हा मी तुमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये अडचणीमध्ये मी सोबत असेल. आणि त्या वेळेमध्ये मी सरपंच म्हणून ग्रामपंचायतमध्ये होती आणि 2018मध्ये 2019मध्ये नल कनेक्शनची थोडी ही होती अडचण होती शाळेमध्ये आणि एसओसीनी कनेक्शन कट केलं शाळेचं. वर्षभर शाळेमध्ये पाणी नव्हतं, पाण्याचं टँकर हे करायचे. त्यावेळेमध्ये कसं झालं की एक शाळेला मदत म्हणून आणि माझा पण मुलगा इथे शिकतोय म्हणून मी माझ्या बॉडीच्या विरोधामध्ये जाऊन या शाळेला कनेक्शन दिलं. त्यावेळेमध्ये माझ्यावरती पण खूप आरोप झाले की सरपंचांनी पैसे घेऊन शाळेला कनेक्शन दिलं, पण मी 17 सदस्यांच्या विरोधामध्ये जाऊन या शाळेला पाण्याचं कनेक्शन दिलं. पण त्या कनेक्शनचा अरुण गायकवाड यांनी खूप वेगळ्या पद्धतीने फायदा केला की मी सांगितलं म्हणून हा पाण्याचं कनेक्शन दिलं. आणि असं हे लोक दाखवून साजन मॅडमांना थोडंसं हे केलं आणि मॅडमांचं पण असं झालं की अरुण गायकवाड आम्हाला खूप मदत करतायत, पाण्याचं कनेक्शन पण मी दिलंय म्हणून. आणि ते येऊन इथे मॅडमांना ते सांगायचे की कनेक्शन मी दिलंय म्हणून, पण मी 17 सदस्यांच्या विरोधामध्ये जाऊन या शाळेला कनेक्शन दिलं होतं त्यावेळेमध्ये. त्याच्यानंतर विषय झाला की साजन मॅडमांना पनवेलमध्ये मीटिंग लावली साजन मॅडमांना बोलवून आणि त्यावेळेमध्ये मी सुद्धा त्या मीटिंग मध्ये होती. पण मी कनेक्शन दिलं म्हणून माझी कुठलीही या शाळेच्या बद्दल अपेक्षा नव्हती, पण तरी सुद्धा माझ्या समोर साजन मॅडमांना बोलले की तुम्हाला जर मदत हवी असेल तर तुम्हाला ताई पवारांना कमिटीवरती सदस्य म्हणून सभासद म्हणून करून घ्यायला लागेल म्हणून. पण ती अपेक्षा माझी नव्हतीच. मी मुलांसाठी कनेक्शन दिलं होतं, पाण्याचं कनेक्शन दिलं होतं मुलांसाठी, कारण माझा पण मुलगा इथे शिकतोय त्या ह्याच्याने मी शाळेला कनेक्शन दिलं होतं. पण तेव्हा मॅडमांनी पण थोडं हे करून मला आणि एक होत्या सहकारी त्यांना कमिटीवरती सभासद म्हणून हे करून घेतलं. पण मी त्याच्यानंतर कधीही या शाळेमध्ये कुठल्याही ह्याचा प्रश्न केला नाही. पण त्यांनी खूप मॅडमांकडनं हे केलं आणि नंतर इथे येऊन त्याच्यामध्ये अधिकार दाखवायला लागले की शौचालय हे आहे, कर्मचाऱ्यांना खूप ह्याच्याने बोलायचे. मला बोलायच्या आपल्या काकू वगैरे आहेत की अरुण गायकवाड येतो आणि इथे येऊन खूप दमदाटी वगैरे करतो. पण मी त्यावेळेमध्ये कसं केलं की मॅडमांची शाळा आहे मग मॅडमांनीच चालवायला पाहिजे तिथे, कारण आपण एक हे आहोत तर तिथे जाऊन आपलं राजकीय हे दाखवणं हे खूप चुकीचं आहे. आणि आज सुद्धा मी इथे होती ती पालक म्हणूनच आलेली आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि साजन मॅडमांना एवढंच बोलेन की कधीही काहीही लागलं तरी मी ताई पवार तुमच्या सोबत कधीही असेल, कारण एक सरपंच म्हणून विद्यमान सदस्य म्हणून मी एक वेगळ्या ह्याच्याने आहे, पण महिला म्हणून मी तुमच्या सोबत नेहमी राहील. कारण चर्चेमध्ये नाव कोणाचं असतो, ज्याचं नाव चर्चेमध्ये असतो त्याचंच असतो. काय मॅडम, कारण माझ्यावरती एवढं मोठं संकट आलं होतं, त्या संकटाला मी मात करून पुन्हा ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सदस्य म्हणून निवडून आली. हे खाऊ नाहीये मॅडम. तसंच तुम्हालाही ते सांगते, कधीही तुम्ही घाबरायचं नाहीये आणि रडायचं नाहीये. मी दीड वर्ष हायकोर्टापर्यंत गेलेली बाई आहे आणि स्वतःला सिद्ध केलं. तसंच आपण या शाळेला सुद्धा इथे येऊन आपण सगळ्यांनी सहकार्य करून हे करून दाखवायचं आहे. जसं की आज सगळ्या पालकांनी इथे येऊन
सगळ्या पालकांनी सगळ्यांचं मत हे केलं, विद्यार्थ्यांनी हे केलं, तसं मी पण आज एक पालक म्हणूनच तुमच्या शाळेमध्ये आले आणि कमिटी मेंबर म्हणून नाहीये, सरपंच म्हणून नाही, विद्यमान सदस्य म्हणून आलेली नाहीये, पालक म्हणून मी तुमच्या सोबत आहे मॅडम. धन्यवाद मॅडम.